चित्रता या ठिकाणी आलेले त्यांचा परिचय आपल्या सर्वांना माहिती आहे। राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य आणि महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीच्या उपाध्यक्ष। मी ताईंना जास्त वेळ न घेता विनंती करतो की आपण पत्रकारांशी संवाद साधावा। नमस्कार पत्रकार बांधवांनो, आपल्याला कल्पना आहेच की या ठिकाणी पुण्यातला शिवसेनेचा नेता रघुनाथ कुची याने एका मुलीवरती बलात्कार करून तिचा जबरदस्तीने गर्भपात केला। 16 तारखेला झालेला FIR, 21 ला पहिल्यांदा बेल, 10 मार्चला दुसरी बेल, सगळे पुरावे देऊन सुद्धा, स्पॉट पंचनामे होऊन सुद्धा अशा पद्धतीने बलात्कारांना बेल मिळतो आणि ते बाहेर मोकाट फिरताना दिसतात। जी पीडिता आहे, जिच्यासोबत जो काही प्रकार घडलाय, तिला मात्र सगळ्या ठिकाणी लपून राहावं लागतं, फिरावं लागतं। या प्रकरणातली जी पीडिता आहे ती गायब झालेली आहे। रविवारी संध्याकाळपर्यंत ती आमच्या पुण्याला येतो म्हणून म्हणली आणि त्याच्यानंतर तिचा फोन बंद झालाय। तो आजतागायत बंद आहे। आम्ही प्रयत्न करतोय तिच्याशी संपर्क साधण्याचा, पण ती कुठे आहे आणि ती कुठे आहे कोणालाच माहीत नाही। पोलिसांचंही म्हणणं आहे की आम्ही तिला शोधतो, गेला असावा, परंतु पुन्हा एकदा पोलीस असतील किंवा आमच्या संपर्कात ती असल्याने तिला समजवलं की आपल्याला लढायचंय, मरायचं नाही आहे। त्यानंतर माझ्या हातात कोर्टाची ऑर्डर आहे। हे पेपर फडफडवण्याचे नाही आहेत, हे पुरावे आहेत आणि त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे तसं मी पण झालो असतो मोकळा, बघ अजून एकदा प्रयत्न करून, घाबरट कुठली, हिम्मत असेल तर दाखव मरून, मग मानेल तुला मी। दुसरा मेसेज आहे त्याचा, खरंच लागेल सुखाची झोप, एकदा होऊन जाऊ दे। खाली लिहिलंय, काढ स्क्रीनशॉट, काही होत नाही त्याने। एका मुलीला आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी त्या ठिकाणी पोलीस यंत्रणा आणि आम्ही सगळेच काम करतोय, आणि दुसऱ्या ठिकाणी तिला प्रवृत्त करण्याचं काम या बलात्कारी कुचिकने केलंय। याच्यावरती तर 307चा गुन्हा दाखल झाला पाहिजे, ही आमची पहिली मागणी आहे। या पोलीस तपासामध्ये खरोखरच पोलिसांना इनिशिएटिव्ह काम करून घ्यायचंय, त्या मुलीला न्याय द्यायचा आहे की नक्की काय करायचंय हे कळत नाही। ज्या दिवशी हा प्रकार घडला, मला वाटतं तुमच्यातलेच कोणीतरी मला फोन केले, स्क्रीनशॉट्स पाठवले, मीही कार्यक्रमांमध्ये होते तेव्हा मला ते दिसले। आल्याबरोबर, वाचल्याबरोबर हे प्रकरण इतकं गंभीर आहे म्हणून मी तसेच्या तसे स्क्रीनशॉट काढून पुण्याच्या पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता आणि जॉईंट CP शिसवेजी या दोघांनाही पाठवले, आणि तिसरा स्क्रीनशॉट मी गृहमंत्र्यांना पाठवला। 9:31 मिनिटांनी मी पाठवलं, 9:31 मिनिटांनी ते रीड सुद्धा झाले। त्यानंतर मी सतत फोन करत होते, पण कुणीच माझा फोन घेतला नाही। फेसटाईमवर केले, नॉर्मल कॉल केले, पण पुणे पोलीस इतके बिझी आहेत। पण मी काय पुण्याची हवा विचारायला की मला चांगलं आठवते की मुलगी माझ्याकडे आली होती, त्यावेळेला ती घाबरलेली होती आणि मी तिला हे म्हटलं होतं की तुला कुठं सुरक्षित राहता येईल, तू मला सांग, आपण तुला तिथे राहण्याची व्यवस्था करूया। मी तिला विचारलं होतं, तू गोव्याला राहणार का? त्यावेळेचं तिचं उत्तर होतं, चित्राताई गोवा तर अजिबातच नको। मी म्हटलं, तेही मी त्या सिनियर PS शिवाजीनगर आहे त्यांच्याशी त्यांना बोलून दाखवलं। या सगळ्या घटनेमध्ये 4 ठिकाणी अबॉर्शनसाठी तिला नेण्यात आलं होतं। एक कोळेकर हॉस्पिटल, मंगेशकर हॉस्पिटल, एम्स, ॲपल हॉस्पिटल। आता जो याला बेल मिळालेला आता चार्जशीट होईपर्यंत आहे, म्हणजे 2 महिने, 60 दिवस। पण ज्या टर्म्सवरती बेल मिळालेला आहे की याने तिला कुठल्याही पद्धतीचा तिच्याशी संपर्क करू नये किंवा तिला त्रास देऊ नये, तर आता तुम्हाला मी मेसेज वाचून दाखवले, हे 2च मेसेज आहेत, असे माझ्याकडे भरपूर मेसेज। या सगळ्याचे स्क्रीनशॉट काढ, हे ग्राह्य धरले जाणार नाही, माझं काही होऊ शकत नाही, अशा पद्धतीची एक मगरुरी आणि माज या कुचिकमध्ये आहे। पोलीस यंत्रणांनी जर याच्यामध्ये ढील घेतली तर त्या मुलीला न्याय मिळणार नाही।
आणि संबंधित केसची पूर्ण माहिती घेतल्यानंतर हायकोर्टमध्ये अपील करण्याची गरज आहे. पोलिसांनीही लॉ अँड ज्युडिशरीकडे त्याची फाईल पाठवून त्याची परमिशन ते मागणार आहेत. मला अपेक्षा आहे, मला विश्वास आहे की त्याला परमिशन मिळेल आणि ही केस हायकोर्टमध्ये मूव्ह होईल. हा प्रश्न फक्त त्या मुलीचा नाही आहे. आणि जर पुणे पोलिसांनी एकाला असं सांगताय की ती तिच्या वडिलांबरोबर सुखरूप आहे आणि मी आत्ता गेले, त्या सिनियर PI म्हणतायत की ताई ती गायब आहे, ती कुठे अजून माहीत नाही, मी युनिट त्या ठिकाणी पाठवलेलं आहे. त्यामुळे आता पोलीस नक्की सत्ताधाऱ्यांना कुठला मेसेज देतात आणि विरोधकांना कुठला मेसेज देत आहेत यासाठी मी पुन्हा एकदा पुण्याच्या पोलीस आयुक्तांना फोन केला, पण नेहमीप्रमाणे ते बिझी होते, त्यांनी फोन घेतला नाही. मी समजू शकते, सत्ताधाऱ्यांची फार मोठी बलात्कारी पिलावळ या सगळ्या पुणे शहरामध्ये फिरतीये, त्या सगळ्यांना वाचवण्याच्या कामात ते व्यस्त असतील असं मी धरून चालते. आणि म्हणून मला सांगायचंय, मदत नाही करता आली तर करू नका, पण कृपया जखमेवरती कोणाच्या मीठ सोडू नका. आणि अडाणीपण पण केवढं दाखवायचं. एखादी विक्टीम जेव्हा बसते बाजूला तेव्हा तिचा चेहरा झाकलाच जातो. तुमची ऑर्डर असेल तशी जर पास केली असेल नवीन काही कायद्याने तर मला माहित नाही. आणि त्यामुळे जी पण कोण विक्टीम येते तिचा चेहरा झाकूनच तिला बाजूला. एवढं पण अडाणी पण मीडिया समोर तरी दाखवू नये. पक्षाची पण लाच जाते ना त्याच्यामध्ये. स्वतःची तर आहेच, पण पक्षाची पण आहे ना. राहिली गोष्ट पेपर फडफडवायची. पेपर झळकलेत म्हणून सगळे आत आहेत आणि ते पेपर नाही आहेत, पुरावे आहेत. ज्या पद्धतीने एखाद्या ठिकाणी आपण पोलिसांच्या मदतीने पोहोचू शकतो, मग दुसऱ्या पोलीस जर रुबी हॉलला घेऊन जाऊ शकतात तर पोलीस पुण्यामध्ये आणखीन काही ठिकाणी होती तिथे नाही घेऊन जाऊ शकत. आणि म्हणून लोकांना येडे न्याय सगळ्यांसाठी सारखा पाहिजे. आणि म्हणून मला या सगळ्या गोष्टींवर बोलायचं नव्हतं खरं तर आज, कारण हा विषय आमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. पण फारच अडाणी पण बाहेर यायला लागलं म्हणून कुठेतरी बोलावं लागतंय आणि म्हणून बोलले. पंढरी, विद्येचं माहेरघर, एवढ्या हेल्पलाईन काढून ठेवल्या. ते निर्भया आणि दामिनी आणि ते जे सगळे स्क्वॉड होते कुठे आहेत? त्या मुलीवरती हमला झाल्यानंतर सुद्धा ती रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडून होती. शाळेच्या प्रशासनाचं काम नव्हतं का? कोणी विचारलं त्यांना? कोणी प्रश्न विचारले शाळेच्या प्रशासनाला की मुलगी रक्ताच्या थारोळ्यामध्ये होती, तिचे वडील कुठल्या तरी दुसऱ्या लांब होते, त्यांना फक्त बोलवून सांगितलं तुम्ही या तुम्ही या तुम्ही या, आणि मग ते जेव्हा वडील गेले तर पोरगी तशीच पडली होती. शाळा 108ला कळवू शकत होती, अँब्युलन्सला बोलवू शकत होती, पोलिसांना कळवू शकत होती. पोलिसांनी, शाळेने काहीच केली नाही. ही घटना शाळेच्या शाळांना पहिल्यांदा ती मान्यता प्राप्त आहे, तिथून सुरुवात आहे. आज त्या मुलीचा पेपर होता आणि परवा तिच्यावरती हमला झाला. 2 दिवस झाले असते, काल झाला होता. आता रुबी हॉलला तिला भेटायला गेले होते. तिच्या लिव्हरचा तुकडा काढलाय, डॉक्टरांनी दाखवलं. अजून सुद्धा तिच्यावरती ऑपरेशन्स होणार आहेत आणि वडिलांची परिस्थिती अगदी मध्यम आहे. त्यामुळे नुसतं बाता मारू नका. शासनाने त्या मुलीच्या पूर्ण जबाबदारी घ्यावी आणि त्या रुबी हॉलचं जे काही बिल असेल ते शासनाने त्या ठिकाणी पेड करावं. तुमच्या खिशातून द्या, नाही तर शाळेच्या खिशातून द्या, पण हे व्हायला पाहिजे. शाळेचे संचालक, त्यांची जबाबदारी नव्हती की आपल्या प्रिमायसेसमध्ये जर एखादी घटना घडली तर ती पूर्ण जबाबदारी कोणाची? त्या मुलीचे वडील येईपर्यंत जर त्या मुलीचं काही बरं वाईट झालं असतं याची जबाबदारी कोणाची? आता पण तिचे बाबा म्हणत होते की ताई मी इकडून तिकडून पैसे गोळा करतोय. मला हे सांगताना आनंद होतोय की आमचे भारतीय जनता पार्टीचे पुणे शहराचे अध्यक्ष असतील त्यांनी सुद्धा याच्यामध्ये मदत केली, बऱ्याच लोकांना सांगितलं. पण शेवटी शासन म्हणून जी जबाबदारी आहे ती शासनाला करावी लागेल.
राज्यामध्ये जी अंधाधुंदगिरी चालू आहे आणि त्याच्यामध्ये मदत न करता मीठ चोळायची जी काही भूमिका ही सरकारची आहे ही अत्यंत वाईट आहे. आजच एक घटना अजून समोर आली की नागपूर विद्यापीठामध्ये शिकणाऱ्या एका मुलीने प्राध्यापकावरती सेक्शुअल हॅरेसमेंटची केस त्या ठिकाणी केली आहे. काय चाललंय आपल्याकडे? दोन आहेत. याच्या आधी तुम्हाला आठवत असेल उत्तर महाराष्ट्र युनिव्हर्सिटीमध्ये पण हा प्रकार घडला होता, मराठवाडा युनिव्हर्सिटीमध्ये पण हा प्रकार घडला होता. कशी हिंमत होते? भीतीच राहिली नाही कोणाची भीती राहिली नाही. आणि आता तर ट्रेंड आहे, कंप्लेंट केली की जे कंप्लेंट करतात त्यांच्यावरच गुन्हे दाखल होतात. तो आहे ना राष्ट्रवादीचा नगरसेवक पुण्यातला, त्याच्या मुलावरती भाजी विक्रेत्या बाईने केली बलात्काराची कंप्लेंट, दुसऱ्या दिवशी तिलाच एक्स्टॉर्शनमध्ये अडकवून टाकली. औरंगाबाद वैजापूरचा तो आमदार बाईला इतकं मारलं लाथाबुक्क्यांनी, रात्री 8 वाजता तिने कंप्लेंट केली, 10 वाजता तिच्यावरती अॅट्रॉसिटी टाकली. आता आणखीन खोटे वादे उभे करतील, खोटी माणसं उभी करतील की यांनी आमच्याकडे पैसे मागितले नाही, यांनी आमच्याकडे घरं मागितले नाही, यांनी आमच्याकडे दारं मागितली. पण जितकं मी त्या मुलीला एकदाच भेटले, ती मुलगी जे सांगत होती ते तळतळून सांगत होती. 16 वर्षाची असताना तिची माती करायचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या 2 नेत्यांनी केले. ते बेलवर बाहेर आणि आता हा कुचिक, यालाही बेलवर बेल मिळतोय. म्हणजे हे सगळे बलात्कारी बाहेर सगळ्या ठिकाणी समाजामध्ये वावरतात. हे किती डेंजरस आहे. कधी कुठल्या मुलीवरती यांची नजर पडेल, कुठल्या बाईवरती पडेल आणि कधी तिची माती करतील. असल्या नराधमांना मोकाट नाही, जेरबंद केलं पाहिजे. आणि आम्ही तर लढाई लढणार आहोत. मी कालही बोलले, मी आजही बोलते की या पोरीची पूजा चव्हाण करू नका, तिच्या मरायची वाट बघू नका. मेल्यानंतर सगळे येणार. आंदोलनं, मोर्चे, काळ्या फिती, मेणबत्त्या घेऊन धावणं, हे सगळं होणार. जिवंत बाईची महाराष्ट्रात किंमत नाही आहे, तिच्या बोलण्याला व्हॅल्यू नाही आहे. पुन्हा एकदा मला महाराष्ट्राच्या जनतेला सांगायचं आहे, बंधू आणि भगिनींनो, ही जी या कुचिक प्रकरणातली मुलगी आहे ती कुठेही तिच्या वडिलांसोबत नाही. तिचे वडील तिच्या गावी आहेत आणि मुलगी गायब आहे. तिचा शोध चालू आहे. हे ज्या तपास यंत्रणा हे करते त्या सिनियर PI शिवाजीनगर पोलीस की इतक्या घटना घडतात, आपले हात किती तोकडे आहेत आणि इतकी बद्दड आणि इतकी मेलेली सगळी सिस्टीम आहे की कुणाला काही भावनाच राहिलेल्या नाही आहेत. अशा पद्धतीमध्ये बलात्काऱ्यांना, गुंडांना, खंडणी मागणाऱ्यांना, देशद्रोह करणाऱ्यांना त्यांना संरक्षण आहे. आणि ज्यांच्यावर बलात्कार झालाय त्या पीडिता मात्र वणवण फिरताना दिसत आहेत. मदत नाही, पण बाकीची मुक्ताफळं उधळायला मात्र सगळे पुढे आहेत. आजच्या विषयापुरती इतकंच. त्या संदर्भात आणखीन काही असेल तर कृपया विचारा. नाही, नक्कीच व्हायला पाहिजे. मी आता केसच्या पीपींना पण भेटले, त्यांच्याकडनं माहिती घेतली की साहेब नक्की काय झालंय, कुठल्या ग्राउंडवरती हे मिळत आहेत जामीन. आणि त्यावेळेला त्यांनी सांगितलं ही कॉपी जी आहे की यामध्ये काही कंडिशन्स आहेत आणि त्या कंडिशनचं व्हायोलेशन झालेलं आहे आणि त्या संदर्भामध्ये ते कोर्टामध्ये पुन्हा जाणार आहेत. पण पुन्हा एकदा या केसच्या संदर्भामध्ये त्यांनी हेही सांगितलं, आम्हाला पोलिसांनीही सांगितलं की आम्ही लॉ अँड ज्युडिशरीकडे याची फाईल पाठवणार आहोत आणि आम्ही हायकोर्टला अपील करणार आहोत. तुम्ही विचार करा, हो एवढे मोठे मोठे वकील, ज्यांच्या एवढ्या मोठमोठ्या फीज, एका बलात्काराला वाचवण्यासाठी सगळे पुढे आहेत. ठीक आहे, त्यांचं प्रोफेशन आहे ते, आणि त्यांच्या पुढे ही बिचारी गरीब जिला राहण्याचे वांदे आहेत, काय टिकेल. आणि बाईला बदनाम करणं सगळ्यात सोपं आहे, पण त्याने जो गैरफायदा घेतला त्याच्यावरती कोण बोलायला तयार नाही.
मग ती गेलीच का? मग तिला माहितीच नव्हतं का? तिला सगळं माहिती होतं, पण या थेरड्याला पण सगळं माहिती होतं. तिने सांगितलं होतं त्याला. तिच्या मजबुरीचा फायदा घेतला गेला आणि त्यातनं पण ती उभी राहिली. ती लढतीये. तिच्या बाळाला मारलं. आता मला भीती आहे की तिच्यासोबत काही घातपात व्हायला नको. तुम्ही प्रार्थना करा, मी प्रार्थना करते की कुठे जिथे कुठे असेल, बाई तू जिवंत राहा, सुखरूप राहा, आम्ही लढू तुझ्यासाठी. नाही, मी कशाला करू निलमताईंना कॉन्टॅक्ट? त्यांना पण माहिती आहे की ह्या काय कुठे काय मंगळावर थोडी झालंय. सगळ्यांना माहिती आहे कुठं काय झालंय ते. नाही, मी याच्या आधी कोणाला सांगितलं नाही. मी काय कोणाला सांगायला, मी कशाला जायला हवं? मी या आधी कोणाला सांगितलं नाही आणि याच्यानंतरही सांगणार नाही. मला जे करता येतं ते मला माहिती आहे मला काय करायचं ते. कुणी काय करावं म्हणून त्यांना सांगणे की मी काय मोठी नाही आहे. मी आपली छोटी कार्यकर्ते आहे. मला जमेल तेवढं मी करत असते. तुम्ही म्हणता काही वेळा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा त्यांनी सांगितलं की मी तिच्या कुटुंबियाशी बोललो की तिच्या वडिलांसोबत आहे आणि तुम्ही माझा पता लागत नाही. नेमकं काय झालं काय? तुम्ही आताही फोन देते तुम्हाला मी. आणि सिनियर PI ज्या शिवाजीनगरच्या आहेत, या केसच्या ज्या आयो आहेत, इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर, तपास अधिकारी सोनाली पाटील, यांच्यासोबत मी बसले होते. त्यांनाही मी विचारलं की तुम्ही असे वेगळे निरोप दिलेत का? ते म्हणले नाही, आम्हाला तर कोणी विचारलं पण नाही आणि फोन पण नाही आला. हे तुम्ही त्यांना जाऊन कन्फर्म करू शकता. म्हणून म्हटलं अडाणी पण दाखवावं, पण एवढं नको. आणि ही गंभीर घटना आहे. पोलिसांनी मला सांगितलं की ती पणजीला तिचं लोकेशन मिळालंय. आम्ही पणजी पोलिसांशी त्या ठिकाणी संपर्क केलाय. आणि अशा वेळेला एवढ्या गंभीर गोष्टीमध्ये जबाबदार माणसाने बोलणं काय बरं नव्हं. तुम्ही त्यांना जाऊन विचारा, मला आयडिया नाही. त्यांना जाऊन विचारा तुम्ही. अगं माझ्या संपर्कात होती. रविवारी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आम्ही बोलत होतो. ती तिच्या गावी गेली होती आणि तिला पुण्यात यायचं होतं. ती म्हणली ताई मला पुण्यामध्ये यायचं. म्हटलं अगदी नक्की आहे. ती म्हणली मला अडचण आहे पैशांची. म्हटलं त्याची काळजी करू नको, तुला जिथं वाटेल तिथे तू राहा. मी माणसं पण पाठवली होती आमची, ज्यांना पोलिसांनी बोलवून घेतलं इन्क्वायरीसाठी. ठीक आहे, तो त्यांचा भाग आहे, त्यांनी करावा. आमच्याच पक्षाचा एक मुलगा आहे, त्याला त्या ठिकाणी बोलवलं. त्याला म्हटलं अरे जाऊन बघ ती कुठल्या हॉटेलला जिथं आधी राहत होती तिथं चौकशी कर. तिने एक काहीतरी साई प्रसाद हॉटेलचं नाव सांगितलं होतं. मी तिथेही त्याला पाठवलं होतं. म्हटलं जाऊन बघ तिथं आली आहे का. पण ती पुण्यात आलीच नाही. म्हणजे आली तरी तिने मला फोन नाही केला कुठल्या हॉटेलला थांबली. तिने मला हे सांगितलं 5-5:30च्या दरम्यान की मी पुण्यात आली आहे ताई. मी म्हटलं काही हरकत नाही, मी आज येणारच होते पुण्यामध्ये. तिला म्हटलं मी परवा येतेय आणि परवा आपण भेटूया. इतकं लाईव्ह केलंय किंवा काय पोस्ट केली, त्याच्यानंतर मला कळलं की हे असं सगळं झालेलं आहे. आणि ताबडतोब मी मुलांना पाठवलं, पण ती कुठेच नव्हती. आणि त्याच्यानंतर सतत फोन करतोय. मी आजही फोन केले तिला. मी कित्येक मेसेज पाठवलेत की जिथे कुठे असेल फोन चालू झाला तर किमान ती वाचेल आणि ती कुठल्या दुसऱ्या नंबरवरनं फोन करेल किंवा काय करेल. पण काहीही झालेलं नाहीये, काहीही झालेलं नाहीये. आणि ती मुलगी बेपत्ता आहे हे पोलिसांनी सांगितलंय, मी सांगितलेलं नाही. त्या अनिता मॅडम ज्या आहे सिनियर PI, त्यांच्या संपर्कात मी आहे. मी काल त्यांना जवळपास 3 ते 4 कॉल केले. आताही मी त्यांना भेटायला गेले होते. मी त्यांना 12:40ला मी शिवाजीनगर पोलीस स्टेशनला होते आणि 12:40 माझं त्यांच्याशी झालेलं संभाषण, मला वाटतं तुमच्यापैकी बरेच जण पोलीस स्टेशनलाही आले होते आणि त्यांनाही मी तेच सांगितलं जे अनिता मॅडमने मला सांगितलं, ज्या सिनियर PI आहेत आणि या केसच्या तपास अधिकारी जे सोनाली पाटील आहेत त्यांनी मला हे सांगितलं. नाही, याच्यामध्ये कसं आहे, याच्यामध्ये केंद्राचा रोल नाही आहे काही. याच्यामध्ये स्टेट गव्हर्नमेंट, स्टेट पोलीसचा रोल आहे. आणि मला असं म्हणायचं नाही आहे, पुणे पोलीस, तुम्हाला आठवतं ना ती पोरगी गेली होती बघा ट्रेनमधून, तिच्यावरती 12 की 14 लोकांनी बलात्कार केला. 2 दिवसात आणल्या मुसक्या आवळून. म्हणजे पुणे पोलिसांमध्ये ताकद नाही अशातनं मला म्हणायचं नाही आहे. ते फार इफिशियंट आहे. पण जिथे कुठे सत्ताधाऱ्यांची पिलावळ येते तिथे मात्र नांग्या टाकतात. तिथे त्यांचं काही चालत नाही. जो फोन येईल त्याच पद्धतीने करावं लागतं असं मला आता वाटायला लागले. कारण ही दुसरी केस आहे की ज्याच्यामध्ये पहिल्या याच्यात पण शिवसेनेचा कॅबिनेट मंत्री होता आणि आता पण शिवसेनेचा राज्यमंत्री दर्जाचा माणूस आहे. आणि त्यामुळे मी त्याही वेळेला बोलले होते, मी आजही सांगते, वर्दी आज आहे उद्या नाही आहे. आपल्या सगळ्यांच्या पोटी पोरीबाळी दिल्या आहेत, किमान त्याची तरी चाट ठेवायला पाहिजे.
पोलीस इन्व्हेस्टिगेशन बद्दल तुमचं काय मत आहे? कारण का मी सांगितलं ना मगाशी 4 हॉस्पिटल अजून 2च झाले. जी मुलं घेऊन गेली होती त्याच्यातल्या एकाचं स्टेटमेंट झालं, 3 अजून पेंडिंग आहेत. हे तुम्हाला सांगितलं. जे मला जितकं समजतं तितकं मी सांगितलं. मी काही फार विद्वान नाही, पण जितके मला पॉईंट्स कळत आहेत ते मी लिहून घेतले की अजून इकडे झालेलं नाही आहे, तिकडे व्हायला पाहिजे. मंगेशकर हॉस्पिटल महत्त्वाचं आहे कारण तिथं त्याची जी ID दिली गेली हे मला तिनेच सांगितलं होतं की ताई तिकडे. मी म्हटलं अगं कसं काय झालं, मंगेशकरसारखं एक प्रतियश हॉस्पिटल आहे, अशा पद्धतीने होणार नाही. ती म्हटली बरोबर आहे, आम्ही प्रोसेस फॉलो केलं. म्हटलं मग कार्ड कोणाचं दिलं, तर या कुचिकचं कार्ड दिलं. हा केवढा मोठा एव्हिडन्स आहे. या एव्हिडन्ससाठी पण ते अजून गेलेले नाही आहेत. करतो म्हणाले, बघू आता काय करतात. हो, मी साकडं घातलेलं. त्याच्यानंतर माहित नाही, पण आज ते बोलले ना, आज काय आई वडिलांबरोबर सुखरूप आहे. परत सांगते मी साहेबांना, मुलांच्या शिक्षणामध्ये कशाला पाहिजे धर्म आणि भेद. तुम्हाला शाळेच्या बाहेर काय करायचं, आपापले धर्म आपण सांभाळू शकतो ना, आपण सांभाळू शकतो. आणि त्याच्यामुळे मला असं वाटत नाही, मी स्वतः एका मिशनरी स्कूलमध्ये शिकलेली आहे, पण मला कधी आमच्या शाळेने असं जबरदस्ती केली नव्हती की तुम्ही आमच्याबरोबर मिसाला चर्चमध्ये यायलाच पाहिजे म्हणून. आणि त्यामुळे मला असं वाटतं की धर्म हे सगळे, जात धर्म पंथ हे सगळे शाळेच्या आवाराच्या बाहेर, आणि तो योग्यच निर्णय दिला, त्याचं स्वागतच केलं पाहिजे. शाळामध्ये इजाबोनी नको, तसंच आरत्या नको, मुठी नको, पूजापाठ नको, अशी देखील एक मागणी होते. त्याच्याबरोबर काय वाटतं? अहो, सरस्वती विद्येचं, आपण म्हणतो विद्येचं दैवत आहे, आणि त्यामुळे तिथं आपण नतमस्तक होतो, पण त्याच्यासाठी जबरदस्ती नाही केली जात. शाळेच्या आवारामध्ये आपण बघतो बिल्डिंग्समध्ये मध्यभागी त्या ठिकाणी सरस्वतीची मूर्ती असते, पण त्याला आपण असं म्हणत नाही ना की तुम्ही प्रत्येकाने तिथं पायाच पडल्या पाहिजे, नाक